नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर कालची व्हिडिओ माहिती दिली, तुम्हाला आवडली, खूप खूप धन्यवाद। तुम्ही छान छान कमेंट करता। आणि एका शेळीपासून जर उत्पादनाचा तुम्ही विचार करताय तर हे बघा, हे आमच्या जेवढ्या शेळ्या आहेत हे आमच्या एका शेळीपासूनचं उत्पादन आहे। असं तुम्ही 4 वर्षाचं एका शेळीपासूनचं हे आमचं इतकं उत्पादन आहे। किती घ्या? 4 5 6 7 8 आणि तिकडं 9 करड। हे एवढं आमचं 9 आणि 8 किती झाली? 9 आणि 8 17 17 17 आणि ते 4 21 21। हां, 4 वर्षामध्ये एका शेळीमध्ये 21 शेळ्या तयार झाल्या। आणि प्लस आम्ही वर्षातून एकदाच लावतो, जेणेकरून मग शेळ्यांची तब्येत खराब होत नाही। 6 महिन्याला 6 माशी जरी असले तरी नाही लावत आपण। बघितलं मित्रांनो, एकच घेतो आपण शेळी वर्षातनं एकदाच। हां, मग ते आणि काही लोक तर वर्षातनं 2दा घेतात। मग त्यांचं उत्पादन किती असेल? 14 महिने जातातच। ह्या दिवाळीत पुढच्या दिवाळीत येते शेळी, त्या दिवाळीत येली तर पुढच्या दिवाळीत बरोबर येते। मग ते 14च महिने पकडतात त्याच हिशोबात। तर आमचं हे इतकं एका शेळीचं उत्पादन आहे। तुम्ही कमेंट केली होती आणि का एका शेळीचं किती? शरीर म्हणजे त्यांची शरीर दृष्टी पण चांगली राहते। आणि म्हणजे कसं आपण सारखं आता आपल्या माणसाचं बघितलं तर सारखं मुलाला जन्म दिला, बाईची तब्येत जशी खराब होती त्याचं शेळ्यांचं पण असतं। वर्षातून एकच एक घ्यायचं। तर मित्रांनो, आणि दुसरी कमेंट काय होती, नेपियर मका क्रॉस कांडी गवत आहे का? तर हो, तेच आहे। आणि ज्यांच्याकडे पाणी नसेल त्याने सुबाबीची लागवड करावं। ते पावसाळ्यात 3 महिन्यामध्ये कटिंगला येतं आणि नंतर उन्हाळ्याचं पाणी नसलं तरी चालतं। म्हणजे ते एक मुख्य चारा म्हणून तुम्ही यूज करू शकता बिना पाण्यात। पण सुबाबळीची झाडं लावली तर वावर खराब होऊ शकतं ना? असं काय नाही, आपल्याला उत्पन्न जर समजा एखादा माळ रान असेल त्याच्यात उत्पन्न निघत नसेल, पाण्याची सोय नसेल तर आपण ते सुद्धा करू शकतो ना। कमी जागेत जास्त उत्पन्न कसं काढायचं? सुबाबीचं मुख्य झाड आहे ना। सुबाबीची झाडं 2-3 झाडं कापली तरी यांचं काम होऊन जाते। एक टायमाची वैरण आरामात होऊन जाते त्यांची, फुलपेट शिवाय यांची। बघितलं मित्रांनो, म्हणजे जर करण्याची इच्छाशक्ती असेल ना तर प्रयत्न केले तर मार्ग निघायला काही वेळ नाही लागत। आणि करायला पाहिजे असं नाही, अनुभव घेऊन सुद्धा करू शकतो। आणि सुबाबी शेळ्या खूप आवडीने खातात। आमचे तर गवत सुद्धा बघा, देठ सुद्धा बघा। आणि शकुंतला गोट फॉर्म, त्यांचं पण खूप कमेंट करत आहेत, त्यांचा पण गोट फॉर्म छान असेल। त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ असतील तर, त्यांच्या व्हिडिओ बघा आणि त्यांना सुद्धा सपोर्ट करा पुढे जाण्यात। एकमेकांना सगळे सपोर्ट करा, सगळे पुढे जा। बरोबर आहे मित्रांनो, सगळ्यांनी एकमेकांना जर सपोर्ट केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो। तुमचा चॅनल चांगला असेल, म्हणजे तुम्ही पण करत असाल, मला तुम्ही कमेंट करून सांगा। मी माझ्या जेवढ्या आयडिया आहेत तेवढ्या सगळ्या आयडियाने तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेन। हे बघा, जवळचं नको असतं ह्यांना, लांबसाठी बघा कशा करतात, म्हणून ह्यांच्या मानांना असं ते हे होते आणि केस जात आहेत तिथले। आता याच्या पोटात काय वापसा राहिलंय का? हां, तरी पण कसे हे करतात। आता त्यांचा कचरा पेटवायचा, जरा धुरी करायची बांधायच्या आधी। आमची करडं पण खूप आवडीने खातात बघा। कसं त्यांनी उभं केलं तर सगळं हल्लंय आणि बुडकं राहिलं खाली, आणि कसे बघतायत टाकामाका। बसलेत आता सगळे तिकडं पाठी, लाईट नाही लावलेली ना अजून। तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कांड्या टाकतो आणि आता कोंब आले ते लावायचं। हे कांडी गवत का? असं फुटलं, हे आता लावण्या योग्य झालं।
म्हणजे पटकेने उगवतात. म्हणजे त्यांना पाण्यात ठेवलं की कोंब फुटतात आणि मग ते जमिनीत लावलं की पटकन उगवतात. बघा मुंबईला राहून सुद्धा बघून बघून सगळं शिकले. माझा जन्म मुंबईचा आहे. माझ्या लग्नाच्या आधी पण मी मुंबईला होते आणि लग्न झाल्यावर पण 20-22 वर्ष मुंबईलाच होते. मग तेच झालं ना मित्रांनो, करायची जिद्द असेल ना तर माणूस कसं पण करून शिकतोच. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान कमेंट करत जा, प्रश्न विचारत जा. धन्यवाद.